गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. आज आपण पार्ट 2 ऑफ इश्यू ऑफ शेअर्स फर्स्ट युनिट ऑफ कॉर्पोरेट अकाउंट याच्यामध्ये आपण हाऊ टू इश्यू ऑफ द शेअर्स ऑफ कंपनी हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे शेअर्सची वाटणी किंवा शेअर्स कसे वाटप करतात किंवा ते शेअर्स म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. याच्यानंतर सबस्क्रिप्शन ऑफ पब्लिक इश्यू ऑफ शेअर्स फुल सबस्क्रिप्शन म्हणजे एखाद्या कंपनीकडे किती शेअर्स आहेत आणि समजा जर 50,000 शेअर्स कंपनीकडे उपलब्ध असतील आणि ते पूर्ण जर कंपनी शेअर्स इश्यू करत असेल दॅट इज कॉल्ड फुल सबस्क्रिप्शन. म्हणजे 50,000 शेअर्स इज अवेलेबल ऑफ पर्टिक्युलर कंपनी. दॅट कंपनी 50,000 shares issue, that is full subscription. अंडर सबस्क्रिप्शन म्हणजे एखादी कंपनी जर काही शेअर्स स्वतःकडे ठेवून समजा 50,000 शेअर्स पैकी 40,000 जर विकत असेल आणि 10,000 जर शिल्लक ठेवत असेल तर दॅट इज अंडर सबस्क्रिप्शन. त्याला अंडर सबस्क्रिप्शन असं म्हणतात. आणि नंतर ओव्हर सबस्क्रिप्शन. आता हे ओव्हर सबस्क्रिप्शन काय असते तर आपल्याकडे असलेल्या शेअर्स पेक्षा जास्त शेअर्स इश्यू करणे त्याला ओव्हर सबस्क्रिप्शन असं म्हणतात. इश्यू ऑफ शेअर्स फॉर कॅश ॲट पर अ केस ऑफ फुल सबस्क्रिप्शन. व्हेन वी इश्यू शेअर्स ॲट कॅश, ज्यावेळेस कंपनी स्वतःचे भाग भांडवल कॅश मध्ये विकते त्यावेळेस फॉर रिसिव्हिंग ॲप्लिकेशन मनी, कंपनी हॅज रिसिव्ड ॲप्लिकेशन मनी, त्यावेळेस जर्नल एंट्री अशी होते बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर्स और प्रिफरन्स शेअर्स ॲप्लिकेशन अकाउंट. म्हणजे कॅश कंपनीकडे जमा होईल आणि ते कशाबद्दल होईल, एक तर आपण इक्विटी शेअर्स विकू किंवा प्रिफरन्स शेअर्सच्या बदल्यामध्ये ते पैसे जमा होतील. बिईंग ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड ऑन शेअर्स ॲट रुपीज 10, 50, 100 जो काही त्या शेअर्सची किंमत असेल ते वी कॅन मेन्शन इन द नरेशन. सेकंड, ऑन अलॉटमेंट फॉर ट्रान्सफरिंग ॲप्लिकेशन मनी टू शेअर कॅपिटल अकाउंट, ज्यावेळेस आपण मनी किंवा शेअर्स कॅपिटलला ट्रान्सफर करतो, आपल्याकडे आलेले जे ॲप्लिकेशन्स असतात शेअर्स विकत घेण्यासाठी त्या शेअर्सची अमाऊंट आपण काय करत असतो ट्रान्सफर करत असतो, ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट. तर अशा वेळेस जनरल एंट्री विल पास equity or preference shares application account debit to equity or preference shares capital account, being application money transfer to shares capital account. Then next journal entry will be passed transaction in this way on allotment for making due allotment money. म्हणजे ज्यावेळेस आपण शेअर्स अलॉट करतो आणि अशा वेळेस त्या शेअर्सची किंमत ही शिल्लक राहिलेली असते किंवा त्या शेअर्सची किंमत बाकी असते, अशा वेळेस एंट्री विल बी पास्ड इक्विटी और प्रिफरन्स शेअर्स अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी प्रिफरन्स शेअर्स कॅपिटल अकाउंट, बिईंग अलॉटमेंट मनी मेड ड्यू ऑन शेअर्स ॲट रुपीज डॅश डॅश पर शेअर्स. म्हणजे जे काही ड्यू असेल जे काही किंमत असेल त्या शेअर्सची या ठिकाणी आपण मेन्शन करू. नेक्स्ट, फॉर रिसिव्हिंग अलॉटमेंट मनी, अशा वेळेस एंट्री पास होईल बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर्स और प्रिफरन्स शेअर्स अलॉटमेंट अकाउंट, being allotment money received. When we receive
or company has received money of allotment shares, that time such entry will be passed for receiving allotment money. Bank account debit to equity shares allotment account, being allotment money received. Next, for making due call money, अशा वेळेस एंट्री पास होईल. इक्विटी प्रिफरन्स शेअर कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट, being call money made due on shares at rupees dash dash per shares. Next, for receiving call money, bank account debit to equity or preference share call account, being call money received. तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस कंपनी शेअर्सचं वाटप करते, when company issue of shares, that time such transaction happened and such transactions journal entry passed here. If types of shares is specified, equity share or preference share, then various accounts should be named accordingly, like equity shares capital account, equity shares application account, equity share allotment account, and so on. म्हणजे अशा वेळेस हे लेजर अकाउंट काढले जातात. आणि ज्यावेळेस when there is only one call, ज्यावेळेस एकच कॉल दिला जातो, एकाच वेळेस आपण शेअर्स विकल्या जातो, अशा वेळेस इट शुड बी नेम्ड ॲज फायनल कॉल. व्हेन देर आर 2 or more calls, these should be named as a first call, second call, and so on. The last call is named as a final call. When first call is final call, then it may be named as a share first and final call. म्हणजे ते कंपनीच्या डायरेक्टर बोर्डच्या डिसिजनवरती अवलंबून असते की कंपनी म्हणजे शेअर्सचे पैसे किती कॉलमध्ये घेऊ शकते. एका वेळेस घेऊ शकते, 2 टाइम घेऊ शकते, 3 टाइम घेऊ शकते. अशा पद्धतीनं आपण भांडवल गोळा करू शकतो. आणि ज्या इश्यू ऑफ शेअर्स ॲट प्रीमियम, आता कंपनीचे शेअर्स जर ॲट प्रीमियम विकत असतील तर अशा वेळेस कशा जनरल एंट्रीज पास होतात. When premium has been called on application, the application money will consist of capital and premium. The amount received as premium should be credited to security premium account on allotment. Application money will be transferred accordingly. Share application account debit to share capital account to securities premium account, being application money transferred to share capital and security premium account. Issue of shares at premium. Second journal entry. If the premium is called along with allotment money, the entry for making due allotment money will be share allotment account debit to share capital account to securities premium account, being allotment money including premium made due. त्याच्यानंतर शेअर इश्यू ऑफ शेअर ॲट प्रीमियम. If the premium is demanded along with the call money, the entry for making due call money will be passed. Share call account debit to share capital account to securities premium account, being call money including premium made due. तर अशा पद्धतीनं हे शेअर्स प्रीमियमनं घेतले जातात. किंवा इश्यू ऑफ शेअर्स ॲट डिस्काउंट. when company issue of shares at discount basis, ज्यावेळेस कंपनी शेअर्समध्ये डिस्काउंट देते, म्हणजे शेअरच्या किमतीपेक्षा कमी किमतीला जर कंपनी शेअर्स विकत असेल तर दॅट टाइम
we say issue of shares at discount only for issue of sweet equity shares. The amount of discount is recorded at the time of allotment. Therefore, the following entries should be passed for making allotment money due. Shares allotment account debit, discount on issue of shares account debit to shares capital account, being amount made due on allotment and adjusted discount. तर अशा वेळेस शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट डेबिट टू शेअर्स कॅपिटल अकाउंट अशी एंट्री पास होईल. When issue is undersubscribed, if the issue is undersubscribed, it may be assumed that minimum subscription has been received and the shares are allotted to all the applicants in full. Entries will be passed for actual number of shares applied and allotted. When issue oversubscribed, that time journal entry will be passed. First alternative, rejecting existing applications. Under this alternative, excess application are outrightly rejected and their application money is refunded. Following entry is passed to refund the excess application money. अशा वेळेस ज्यावेळेस आपण बाजारपेठेमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये आपण शेअर्स विक्री काढल्यानंतर ज्यावेळेस आपल्या शेअर्सला म्हणजे जास्त डिमांड येतो, म्हणजे जास्त अप्लिकेशन्स आपल्याकडे उपलब्ध होतात, अशा वेळेस एंट्री काय होईल बघा. शेअर्स अप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट बिईंग एक्सेस अप्लिकेशन रिटर्न ऑन रिजेक्टेड अप्लिकेशन्स. म्हणजे जे अप्लिकेशन आपण रिजेक्ट केलेले आहेत किंवा ज्या अप्लिकेशनचं मनी वी रिटर्न टू द पर्टिक्युलर ॲप्लिकेशन अकाउंट, अशा वेळेस अशी जर्नल एंट्री पास होत असते. When issue is over subscribed, second alternative propinate allotment. तर अशा वेळेस एंट्री होते बघा. शेअर अप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट बिईंग सरप्लस अप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. म्हणजे अशा वेळेस आपण आलेल्या अप्लिकेशनचं मनी हे काय करत असतो, परत करत असतो. When issue is oversubscribed, अशा वेळेस जर्नल एंट्री पास होईल. शेअर अप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट टू कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंट टू बँक रिफंड अकाउंट बिईंग एक्सेस अप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर्स अलॉटमेंट अँड कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंट अँड बॅलन्स रिफंडेड. तर अशा वेळेस आपण काय करत असतो, आपल्या कॅपिटल अकाउंटमधून अशा शेअर्सचा अमाऊंट रिटर्न करत असतो. त्याच्यानंतर व्हेन इश्यू इज ओव्हर सबस्क्राईब, अ कॉम्बिनेशन ऑफ द अबाउ टू अल्टरनेटिव्ह, द डायरेक्टर्स मे अडॉप्ट अ कॉम्बिनेशन ऑफ द अबाउ टू अल्टरनेटिव्ह. सम अप्लिकेशन मे बी accepted in full, some application are rejected and proportionate allotment is made to the remaining applications. तर अशा वेळेस डायरेक्टर बोर्ड हे निर्णय घेत असते. काही ॲप्लिकेशन हे पूर्णच आपण ॲक्सेप्ट करत असतो, काही ॲप्लिकेशन हे रिजेक्टेड केले जातात आणि काही मात्र अलॉटमेंट इज म्हणजे ते त्यांना करायचे असतात. पुढच्या ज्यावेळेस आपण शेअर्स विक्रीला काढू अशा वेळेस ते शेअर्स त्यांना देण्यात येतील असं ठरवण्यात येते. कॅल्क्युलेशन ऑफ एरियर्स इन केस ऑफ प्रो रेटा अलॉटमेंट. तर बघा, तर हा जो फॉर्मॅट आहे किंवा अशा वेळेस आपल्याला लेस सरप्लस अप्लिकेशन मनी होते. नो ऑफ शेअर्स अप्लाइड, नंबर ऑफ शेअर्स अप्लाइड, नंबर ऑफ शेअर्स अलॉटेड, एक्स अप्लिकेशन मनी पर शेअर, एरियर्स ऑन अलॉटमेंट, अलॉटमेंट मनी रिसीव्ड, टोटल अलॉटमेंट मनी ड्यू, सरप्लस अप्लिकेशन मनी, एरियर्स ऑन अलॉटमेंट, राईट इश्यू ऑफ शेअर्स, इश्यू ऑफ टू टाईप ऑफ शेअर्स. तर अशा पद्धतीनं आपल्याला कॅल्क्युलेशन करून शेअर्स ॲट प्रीमियम किंवा ओव्हर अंडर सबस्क्रिप्शन ऑफ द अलॉटमेंट ऑफ इश्यू अशा पद्धतीनं हे शेअर्सचं वाटप कंपनी डायरेक्टरच्या मार्गदर्शनानुसार
करत असते, तर आपण बाकीचं